आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळं आई आणि आजी दत्ताचं दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला मी आणि आजीने रानमेवा खाऊन एन्जॉय केला. आजीचं काम उरकल्यानंतर मला जिथं पोहोचता येत नाही त्या ठिकाणची 5 झाडांची 5 ढाळे, पाने, फुले, फळे सगळे आजीने तोडून दिली. मला जिथं शक्य नाही तिथल्या गोष्टी आजीने घेतल्यामुळे ज्या गोष्टी मला घेता येत होत्या त्या गोष्टी मी घेतल्या. झाडांची फुलं, खाऊची पानं. बाहेरचं सगळं उरकल्यानंतर आतमध्ये हार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आज आईने माझ्याकडेच दिली होती. त्याच्यामुळे हार करून घेतला. मी हार करत होते तोपर्यंत आईने ज्या गोष्टी पूजेसाठी लागणार होत्या त्या गोष्टींची जुळवाजुळव करून ठेवली. हा असा काहीसा हार केला आणि पूजेच्या मांडणीच्या तयारीला लागले. रांगोळी अशी काही फार चांगली जमत नसल्यामुळे जशी जमेल जशी आवडेल तशी रांगोळी काढून घेतली. आणि गेल्या गुरुवारच्या पूजेत आणि या गुरुवारच्या पूजेच्या मांडणीत फक्त रांगोळीचाच फरक होता. तर डिफरन्स विचारला तर लगेच ओळखू येईल की रांगोळीच फक्त वेगळी आहे ह्या पूजेत. किती जरी कथा पाठ असली तरी पुस्तकाचा आधार घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे कथा वाचून झाल्यानंतर आरती केली. घंटी वाजवायचं काम ह्यावेळी माझ्याकडे होतं. आणि हा लक्ष वेधून घेणारा पदार्थ. आणि एक पूजेची मांडणी कशीही असली तरी त्या पाठीमागची भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची, नाही का?